दिस इज अवर अजेंडा. कोड ऑफ ऑनर. आपण ज्या कोड ऑफ ऑनर ज्या आचारसंहितेनं पुढे चालतोय, आपण एक आचारसंहिता घेऊन वाटचाल करतोय. तर ती आचारसंहिता काही कन्सेप्ट पाहणार आहोत. आज आज अफलातून कन्सेप्ट पाहणार आहोत आपण. ऍक्शन प्लॅन, काही प्रश्न असतील तर, आणि शेवटी अनाउन्समेंट, अशा स्वरूपाचा आजचा अजेंडा आहे. अजेंडापासून कोड ऑफ ऑनर, आयुष्याच्या संघर्षातून सहजतेकडे, आपण दोन्ही लेवलवरती काम करतोय, एक मानसिक आणि दुसरा आर्थिक. आपला दैनंदिन प्रवास हा सहजतेने पुढे जायला पाहिजे, हा कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या डोळ्यासमोर आपला आदर्श आहेत आपली लहान मुलं. लहान मुलांच्या बाबतीत लहान मुलं सहजतेने पुढे सरकतात, त्यांना संघर्ष राहत नाही, ते त्या फ्लो प्रमाणे पुढे सरकतात. अगदी तसंच आपलं आयुष्य राहिलं पाहिजे, आपल्याला तशा पद्धतीने पुढे सरकता येतं, हे अनेक तज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि तेच कन्सेप्ट आपण आपल्या कृतीमध्ये वापरतोय. हे वापरत असताना आपला कोड ऑफ ऑनर आहे, आपण प्रामाणिकपणे विचार करतोय, त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करतोय. विपुलता आहे, ते कन्सेप्ट आहे की सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे, या मानसिकतेतनं आपण हे पुढे सरकतोय. सहयोग करतोय, एकमेकांशी तुलना कंपॅरिझन काही करत नाही, तर एकमेकांना सपोर्ट कसं राहील त्या पद्धतीने आपण विश्वास ठेवून प्रगतीकडे वाटचाल करतोय. पुढचं आहे गती आहे, स्पीडने ऍक्शन घेतोय आपण. सातत्यानं नवीन काही शिकलं की ते इम्प्लिमेंटेशनचा विचार करतोय. नैतिकता, पेराल ती उगवेल, ह्या निसर्गाच्या नियमांवरती विश्वास ठेवतोय, आणि या सगळ्यांमध्ये आपण सातत्य ठेवतोय. सो गेले 2.5 वर्ष झालं हे सेशन आपण सातत्यानं करतोय. पर्पज हा आहे इथं की आपल्या फायनान्शियल जर्नीकडे जात असताना मार्केटमधील अनेक असे शायनी ऑब्जेक्ट्स असतात, अनेक अशा गोष्टी असतात की ज्यामध्ये आपण भरकटतो, किंवा ते आपण घ्यावंसं वाटतं आणि ते खरेदी करत राहतो, आणि आपलं जे काही फायनान्शियल गोल आहे हे कुठेतरी मागं मागं पडत राहतं, किंवा ह्याच्यावरचा फोकस कुठेतरी हटत राहतो, आणि संघर्ष हा कंटिन्यू राहतो आपल्याला. मग ते अवॉइड करायचंय आपल्याला, आपला फोकस हा आपल्या गोलवरतीच राहील या दृष्टीनं आपण हालचाल करणार आहे, आणि तो फोकस हटू नये म्हणून हे आपले सेशन्स राहतात, वीकली बेसिसवरती सेशन्स राहतात. आज आपण जो कन्सेप्ट पाहणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे, ज्याला मी सुपर टिप्स असं म्हणतोय. फायनान्स मधल्या काही टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. तत्पूर्वी एक रिमाइंडर म्हणून फ्लोचार्ट तुम्हाला शेअर करतोय, सांगतोय की ह्या 4 स्टेज असतात फायनान्शियली फ्रीडम कडे वाटचाल करत असताना. मेन ॲट वर्क, माणूस पैशासाठी काम करतो. दुसरा आहे मेन अँड मनी ॲट वर्क, माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. ही दुसरी स्टेज प्रॉपरली आणि इफेक्टिव्हली तुम्ही जर मॅनेज केली तर तिसरी स्टेज ऑटोमॅटिकली येते, जिथं तुम्ही का काम करताय, नाही का, तुमचा व्हाय काय आहे आयुष्यातला, की 2 पॉइंट आणि 1 लंच यामध्ये जाणार, की अख्खं आयुष्य आपल्या पैसा पैसा करण्यातच जाणार, की अजून काही आहे लार्जर दॅन लाईफ, असं काही गोल आहे का आपलं, हे विचार करायला आपल्याला फुरसत भेटती किंवा ज्यावेळेस तुमचा पैसा आणि तुम्ही प्रॉपरली डिसिप्लिन मध्ये काम करत असाल तर. आणि तिसरी स्टेज ज्यावेळेस असेल की लार्जर दॅन लाईफ आपल्या आयुष्यात काय आहे, बाबा आपण आलोय, खाल्लोय, पिल्लोय आणि असं जाणार आहे की अजून काहीतरी वेगळं करणार आहेत आपल्या आयुष्यात, हे विचार करायला ज्यावेळेस वेळ भेटतो त्याच वेळेस खऱ्या अर्थानं पॅशन काय आहे समजते, आणि आपल्याला पैसाला कामाला लावलेला पैसा आपल्यासाठी काम करतोय आणि आपण पॅशनेटली काम करू शकतोय. ती चौथी स्टेज येते की ओनली मनी ॲट वर्क अँड मॅन इज लिव्हिंग इज पॅशनेट लाईफ. सो मला आनंद आहे हे शेअर करायला की मी ह्या चौथ्या स्टेजला आहे, आणि पॅशनेटली मी आज अनेक गोष्टी शेअर करत असतो लोकांना, ज्यामध्ये ताणतणाव असेल, रिलेशनशिपचा स्ट्रेस असेल, पैसे कमवण्यासंदर्भातला अपॉर्च्युनिटीज नाही तर पैसे कमवू कुठून, मग इन्व्हेस्टमेंट तर लांबचीच गोष्ट आहे. अशा स्टेज मधल्या व्यक्तींना सुद्धा आपण प्रॉपरली गाईड करतोय, अनेक लेवलवरती आपण हे काम करतोय. सो तसं प्रत्येकानं करावं, ह्या पाठीमागची ही प्रेरणा आहे, म्हणून हे सेशन राहतात की ज्यामध्ये आपली रिव्हिजन होत राहील अनेक कन्सेप्ट मध्ये. सो हे वेपन्स आहेत आपले या फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नीकडे. सीप आहे म्हणजे म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट आहे, दुसरा आहे टर्म इन्शुरन्स, आणि तिसरा आहे हेल्थ इन्शुरन्स. हे परत एकदा रिमाइंड करतोय की तुमच्याकडे जर नसतील तर याचा विचार करा, हे कंपल्सरी हवेच आहेत. त्यातलं एकही वेपन नसून चालणार नाहीये, कारण लढाई आपली महागाईशी आहे, लढाई आपली गरिबीशी आहे. त्याच्या अगेन्स्ट जर आपल्याला पुढे जायचं असेल तर हे आपल्याकडे हवेच आहेत. येस, नाव कमिंग टू आजचा टॉपिक. जर सोमवारी आपण एक कन्सेप्ट घेतो तसा आजचा टॉपिक आहे सुपर टिप्स. अतिशय महत्वाच्या ह्या टिप्स मला वाटतात, कारण एका बाजूला
थोड्या प्रमाण आपले जे रेग्युलर आजचे अटेंडे असतात हे इन्व्हेस्टमेंट करणारे आहेत, रेग्युलर आहेत, जे मला ओळखतात, ज्यांना मी ओळखतो असे हे लोक आहेत, नवीन कोण नाही आहेत. सो बेसिक म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट, थोडीशी इन्शुरन्स रिक्वायर्ड असलेली इन्शुरन्स वगैरे घेतलेला हा असा ऑडियन्स आहे. सो म्हणून मी आज सुपर टिप्सच्या नावाखाली 10 टिप्स मी तुमच्याकडे घेऊन येतोय. सो ह्या अशा टिप्स आहेत की अतिशय महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. तुम्ही चेक करा की खरंच ह्या सुपर टिप्स आहेत का. पहिलं आहे की कधी मिळेल आर्थिक स्वातंत्र्य. संपत्ती आपली किती आहे, आपली संपत्ती किती असल्यानंतर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळणार. थिअरॉटिकल व्हॅल्यू तुम्हाला समजली पाहिजे. ही जी कन्सेप्ट आहे ना आर्थिक स्वातंत्र्याची, ही अतिशय फसवी आहे. फसवी याचा अर्थ कसं की आपल्याला जर आकडाच माहित नसेल तर हे मृगजळासारखं आहे. आपल्याला एक डोक्यात राहतं एवढं काम झाल्यानंतर आपल्याला थोडं रिलीफ भेटेल, एवढं 4 पैसे आल्यानंतर मी 4 पैसे इन्व्हेस्टमेंट करेल आणि त्यातून मला हे गोल पूर्ण होईल. हे बऱ्यापैकी डोक्यात चालतं. पण जे एम आहे, फायनल एम आहे, रिटायरमेंटचं एम म्हणा किंवा फायनान्शियल फ्रीडमचं एम म्हणा, हे आपल्याला आत्ताच अनेकांची अशी स्टेज असते की जे चाललेला खर्च आहे, चाललेला इन्कम आहे हा कमी आहे, त्यामुळे ह्या गोष्टीतला विचारच होत नाही लोकांचा. आणि विचारच नाही झाला तर कृती कुठून होणार आहे. तिथे आपल्याला सांगता आलं पाहिजे भरपूर म्हणजे किती, 1 लाख, 2 लाख, 1 कोटी, 2 कोटी, नेमकं किती, हा आकडा एक्झॅक्टली डोळ्यासमोर आल्याशिवाय त्याच्या रिलेटेड बॅकएंडची जी काही छोटी छोटी गोष्टी असतात, छोटी छोटी पावलं असतात, हे आपल्याला ऍक्शन घ्यायसाठी दिसणारच नाहीये. त्यामुळे हा आकडा आपल्याला पहिला कळला पाहिजे की कधी मिळेल आर्थिक स्वातंत्र्य, काय अमाऊंट आहे ती, आणि ही अमाऊंट तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे, रिटर्न मध्ये पाहिजे, डायरीमध्ये पाहिजे. खूप मॅटर करते. मी माझा एका सेकंदात किंवा अर्ध्या मिनिटात मी माझा अनुभव सांगतो मित्रांनो, की ज्या वेळेस एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्या वेळेस मला हा कन्सेप्ट कळला की आपल्याला फायनान्शियल फ्रीडमकडे जायचं आहे. म्युच्युअल फंड मध्ये एसडब्ल्यूपी प्रकार आहे, एसडब्ल्यूपी मध्ये एवढे एवढे अशी अमाऊंट टाकली तर आपल्याला तिथून कायमस्वरूपी उत्पन्न येत राहील. मग त्यावेळेस खऱ्या अर्थानं ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे जॉबवरती जाण्याची काही गरज लागणार नाही वगैरे वगैरे हे समजलं. पण तो जो आकडा होता तो असा आकडा होता की त्यावेळेस माझा कॉन्फिडन्सच डाऊन झाला. का? तर मुलाचं शिक्षण आहे, स्वतःची रिटायरमेंट आहे, आणि त्यावेळेस माझ्या डोक्यावरती भरपूर कर्ज होतं. मग ह्या कर्जातून याच्यातून कसा मार्ग काढायचा, आणि आकडा तर खूपच मोठा आहे. मग तो आकडा ज्यावेळेस समजला त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स डाऊन झाला. कॉन्फिडन्स डाऊन झाल्यानंतर मला एक लक्षात आलं की बाबा आपण तर ह्या कॉन्फिडन्समध्ये म्हणजेच ह्या प्रवासात काहीच करू शकत नाही, का तर कॉन्फिडन्सच नाही आहे. मग मी काय केलं, तर मेंटरचं बोट पकडलं. शरण गेल्यासारखं नाही का, ब्रेन इन द फ्रीजर. आपलं बुद्धी, आपलं डोकं ह्या फील्डमध्ये चालवायचं नाही, ते समोर कसे सांगतात तसं मी फॉलो करत गेलो. मग त्यांनी काय सांगितलं, कॅल्क्युलेशन करा, इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट करायची त्या स्टेजला माझी पोझिशन पण नव्हती, एवढं कर्ज होतं. मग मेंटर काय सांगत होते की थोडी तरी इन्व्हेस्टमेंट करा. तो जर्नी 8-9 वर्षापूर्वी 500 रुपयांनी सुरुवात केलं होतं. पण मेंटरचं बोट पकडलं, मी सोडलं नाही. मग तो आकडा मी डायरेक्ट लिहिला, परत परत तो बघितला, परत परत कॅल्क्युलेशन केलं. बऱ्याच वेळा मी ब्लँकच असायचो, पण मी तो आकडा डोळ्यासमोर ठेवला. ही झाली पहिली स्टेप. त्यामुळे तुम्हाला तुमचा आकडा माहित पाहिजे की बाबा ही फायनान्शियल रिटायरमेंटची स्टेज आहे आणि तो आकडा माझा आहे, मला तो मॅजिक फिगर गाठायचा आहे, हे कळालं पाहिजे. तर कुठेतरी बॅक एंडला आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन असेल, त्याच्या रिलेटेड प्रश्न निर्माण होतात, त्याच्या रिलेटेड उत्तर भेटतात, तो प्रवास सुरुवात करायला. अदरवाईज मग आपलं ते मृगजळासारखं वाटेल, मला भरपूर पैसा पाहिजे, भरपूर भरपूर कधी काय होत नाही, कृती काय होणार नाही, तो आकडा समजणार नाही, त्या रिलेटेड काही कृती होणार नाही. मग नाही का अंधारात प्रवास केल्यासारखं होईल. त्यामुळे पहिली स्टेप आहे ही, आकडा आपल्याला माहित पाहिजे. दुसरी सुपर टिप काय आहे की आपली लायबिलिटी किती आहे, आपण कोणकोणती लायबिलिटी कमी करू शकतोय. की आपल्याकडे कर्ज आहे, आपण कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या विनाकारण सांभाळलेल्या आहेत, हे समजलं पाहिजे.
ज्याच्यामध्ये आपण विनाकारण पैसे खर्च करतोय, विनाकारण आपण हप्ते भरतोय, असं काय आहे त्याची हे हे समजलं पाहिजे. लायबिलिटी म्हणजे ज्यावरती आपल्या खिशातून पैसे खर्च होतात, हे वही पेन घेऊन आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे. आपल्याकडे तुम्हाला जर मी आउटफ्लो ट्रॅकर दिलेला नसेल तर तुम्ही मला पर्सनली पिंग करा. अनेकांनी आउटफ्लो ट्रॅकर घेतलेले आहेत, अनेक लोक ते ट्रॅक करतायत, त्यांचा फीडबॅक पण मला शेअर करतायत की त्या ट्रॅकरमुळे आम्हाला आमच्या एक्सपेन्सवरती फोकस ठेवता येतोय. इतकी ब्युटिफुल ती डिझाईन केलेली आहे ट्रॅकर. तुम्हाला भेटलं नसेल तर तुम्ही मला पर्सनल पिंग करा, मी तुम्हाला तो ट्रॅकर शेअर करेन. पण आपली लायबिलिटी कुठं कुठं खर्च होतो आपला बेस लायबिलिटीमध्ये, ज्याच्यावरती आपल्याला इन्कम येत नाही पण आपण त्यामध्ये खर्च करतोय, असं काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. समजलं तरच त्यातलं कमी आणि जास्ती कमी काहीतरी करू शकतोय, पण ते फोकस केलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे वाढदिवसाला आपण केक असेल, कपडे असतील, अशा किंवा बाहेर खाणं असेल, हे सेलिब्रेशन करतो. तो एक नाही का एक इमोशनल इव्हेंट असतो आपल्या फॅमिली सोबत, आपल्या सगळ्या टीम घरातल्या मेंबर सोबत. कोणाचं तरी मेंबर म्हणजे वाढदिवसाला ते त्याच्या आयुष्यातली ती एक इमोशनल मुवमेंट असते, सेलिब्रेशनची मुवमेंट असते. मग या दिवशी आपलं कल्चर आपण असं डेव्हलप केलं पाहिजे की त्या दिवशी हटकून आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. भले 100 रुपयाची करा, 500 रुपयाची करा. केक घेताना आपण 1000-1200, 500, 700 आणि बाकीचे काहीतरी सेलिब्रेशनसाठी किरकोळ तरी खर्च करतो. काही नाही जरी झालं तरी आपल्या घरातले वडीलधारी लोकांचं एवढं सेलिब्रेशनला हे नसेल, लहान मुलांचं थोडंसं फॅन्सी राहतं सेलिब्रेशन वगैरे, पण मोठ्या लोकांचं काय नसतं. मग कुठंतरी खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण हे करतो, त्याबरोबर तुम्ही थोडीशी तरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. थोडस तरी ते तो कल्चर, तो संस्कार डेव्हलप केला पाहिजे, स्वतःहून केला पाहिजे, आपल्या मुलांच्या बाबतीत झालं पाहिजे. कारण की ते कल्चर जसं जसं डेव्हलप होईल तसं तसं याचे इम्पॉर्टन्स व्हायला, ही इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घ्यायला न कळत आपला रेजिस्टन्स कमी कमी होतो. दुसरी गोष्ट इथं महत्वाची आहे सांगणं, की ज्यावेळेस आपला वाढदिवस असतो, सेलिब्रेशन असतं, ह्या वेळेस प्रत्येकाचं लक्ष आपल्या खिशावरती असतंय. अर्थात नेहमीच असतंय. आपलं आपल्या खिशावरती लक्ष आहे का? सेलिब्रेशन असेल तर पार्टी पार्टी म्हणतात, पार्टी आपल्या ऑफिसमध्ये कलिग वगैरे सगळ्यांशी आपण पार्टी शेअर करतो वगैरे वगैरे. तर आपलं आपल्या खिशावरती लक्ष ठेवण्यासाठी हे सेलिब्रेशन्स किंवा हे वाढदिवस वगैरे हे अपॉर्च्युनिटी समजून आपण त्या दृष्टीनं थोडी तरी त्या दिवशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ही पण एक महत्वाची टीप आहे. बरं, त्या 100 आणि 500 रुपयाने फारसा फरक पडत नाहीये. आपल्या कोतीनुसार करायचे. मी 100-500 हे समजण्यासाठी आकडा देतोय. आपल्याकडे इन्व्हेस्टर आहेत ते 2-5 हजार 10,000 पण वाढदिवसा दिवशी इन्व्हेस्टमेंट करतात. ते अपॉर्च्युनिटी बघतात इन्व्हेस्टमेंट करायसाठी. सो त्यामुळं सबकॉन्शियसली आपण आपल्या गोलला अलाइन आहोत हा मेसेज जातो. अनेक छोट्या छोट्या गोष्टी होतात, घरात कल्चर तसं डेव्हलप होतं. एक नाही का हे नको करू त्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट बरी, म्हणून असे डिसिजन घ्यायला सोपे पडतात आणि आपली वेल्थ क्रिएशन जर्नी अजून इफेक्टिव्हली चालू होते. चौथा महत्वाचा मुद्दा आहे, घरात किती कचरा आहे त्याची लिस्ट करा आणि कचरा विकून कमाईत रूपांतर करा. आता एकतर मी एका बाजूला कचरा म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला ते विकून, म्हणजे कचरा विकून असं काय किंमत येणार आहे. सो कचऱ्याची व्याख्या माहिती आहे का तुम्हाला? मी अनेक याच्या अगोदरच्या सेशनमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय की कचरा म्हणजे काय. तर ज्याची ते नसल्यामुळं, म्हणजे ती वस्तू नसल्यामुळं आपल्या जगण्यावरती त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. म्हणजे ती असली काय आणि ती वस्तू नसली काय तरी आपल्या जगण्यावरती इम्पॅक्ट पडत नाही. ती तशी वस्तू टिपिकली फायनान्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी कचराच आहे. दुसरी गोष्ट त्याला लागू काय पडतं, की ती विकली तरी त्याची रिसेल व्हॅल्यू नाहीये किंवा कमीत कमी आहे. ही गोष्ट अशा काही वस्तू असतील तर तुमच्या घरातली ती कचराच आहे. आता तुम्ही म्हणाल मग काही गोष्टी घरातल्या वापरायच्या नाहीत का? तर वापरल्या पाहिजेत. आपली लायबिलिटी कमी केली पाहिजे. कचरा किंवा लायबिलिटी किंवा अशा वस्तू की जे नसल्या तरी फरक पडत नाहीत, अशा वस्तू घेण्याची एक स्टेज येते जी फायनान्शियल फ्रीडम, ती एक फिनिशिंग लाईन गाठेपर्यंत फोकसच केला पाहिजे. जसं विद्यार्थी 11-12 विद्यार्थी कसा करतोय की 12वीची परीक्षा होईपर्यंत कम्प्लीट फोकसच राहतो. 10वीची ते विद्यार्थी असेल तर 10वीची परीक्षा होईपर्यंत फोकसच राहतो, इकडे तिकडे डायव्हर्ट होत नाही.
मग मूवी असेल, फिरायला जाणं असेल, मित्रांसोबत गप्पा असतील, सगळं सगळं अवॉइड करतो. एकदा ती फिनिशिंग लाईन पार करतो, त्यानंतर थोडं मग मोकळीक राहतो. तसं आपल्याला आपल्या फायनान्शियल जर्नीसाठी फोकस राहता आलं पाहिजे. मग ही कचऱ्यांची लिस्ट करा म्हणजे काय, तर आपल्या घराच्या अगदी दरवाजापासून, एंट्रन्स पासून सुरुवात करायची. एंट्रन्सला आपण आपले शू रॅक राहतं, शू रॅक मध्ये अशी किती शूज आहेत की ज्याची गरज नाहीये, काढून टाका. गरज नाहीये याचा अर्थ काय, एक दोन पेअर आहेत, तीन पेअर आहेत फार फार तर संपलं. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर ते बाजूला काढले पाहिजे. मग आता ते ती वस्तू बाजूला काढली तर त्याची रिसेल व्हॅल्यू आहे का, नाहीये, तो कचरा आहे. रिसेल व्हॅल्यू आहे पण त्याचा कमी आहे, तर ते काय म्हणजे काय रद्दी म्हणू आपण. ते रद्दीत जर केले, 2 रुपये 5 रुपये जर आले तरी ती कमाई झाली तुमची. ती कमाई इकडे इन्व्हेस्टमेंटला धक्का लावा. आता मी एक्झाम्पल एकदम 2-5 रुपयाचे देतोय, पण अशा घरात कितीतरी गोष्टी असतात, इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतील, अनेक गोष्टी असतात की ज्याची खरंच गरज नाहीये पण आपण सांभाळतोय. काढलं पाहिजे. त्याला डिक्लटरिंग म्हणतात. इमोशनल म्हणजे एनर्जी क्लिनिंग म्हणतात. इमोशनल पॉईंट ऑफ व्ह्यू हे खूप मोठं याच्या पाठीमागं हे आहे, कन्सेप्ट आहे की डिक्लटरिंग केलं पाहिजे. आपण जेवढं आपण डिक्लटर करू तेवढं नवीन वस्तूंसाठी, नवीन गोष्टींसाठी आपली पात्रता वाढते. सायकोलॉजिकली आपण तेवढं स्ट्रॉंग बनतो. होल्ड करत नाहीये, एनर्जी होल्ड करत नाही. अनेक गोष्टी आपण नाही का पोटाशी धरत नाहीये, द्यायला शिकतो, रिलीज करायला शिकतो. जेवढं आपण रिलीज करायला शिकू तेवढं नवीन नवीन गोष्टी यायला सुरुवात होतात. मग हे एक तर कचरा घ्यायचंच नाहीये. कचरा घ्यायचा नाही म्हणजे ज्या वस्तूची आपल्या जगण्यासाठी म्हणून गरज नाहीये त्या वस्तू घ्यायचीच नाहीत. आता गरज नाहीये आणि गरज काय आहे हे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला कोविडनं शिकवलेलं आहे. त्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्याला कोविडनं शिकवलेलं आहे की घरात बसून अत्यंत कमीत कमी वस्तूंवरती आपण व्यवस्थित सर्व्हाइव्ह केलेलं आहे. सो तसं ते आपल्याला आपलं ते ध्येय पाहिजे की मिनिमम खर्चावरती किंवा मिनिमम गरजेच्या वस्तू घेऊनच खरं एकदा ती फिनिशिंग लाईन आपल्याला पार करायची आहे. फायनान्शियल फ्रीडमची फिनिशिंग लाईन पार करायची आहे. एकदा त्या लाईनच्या पुढे गेले की मग लायबिलिटीज आपण घेऊ शकतोय, कितीही लायबिलिटी घेऊ शकतोय. त्याचं बर्डन आपल्या फायनान्सवरती, आपल्या ट्रॅकिंगवरती किंवा आपल्या मनावरती येणारच नाहीये. हे मी अनुभवातून सांगतोय. सो तसं तुम्ही फाईन ट्यून करा. बरं, यामध्ये थोडस विचारांमध्ये डिसिजन घ्यायला, कोणता कचरा आहे, कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं हे जर कळत नसेल तर परत डिस्कस करा. मी तुम्हाला त्या केसमध्ये मदत करू शकतो. पुढचं आहे, आपण लोकांना दाखवण्यासाठी घेतलेल्या लायबिलिटीची लिस्ट करा. त्याची खरंच गरज आहे का, त्या नसतील तर आयुष्यात काय फरक पडेल त्याचा विचार करा. अनेक अशी लोक आहेत. मी एकतर मला ज्यावेळेस हा पॉइंट समजून घेत होतो मी अनेक वर्षांपूर्वीपासून, त्यावेळेस मला असं वाटायचं की हे ठीक आहे, हे सगळ्यांना लागू नाही पडणार. ज्याच्या त्याच्या लेवलवरती प्रत्येक जण काय असं दुसऱ्याला दाखवायसाठीच घेतो, असं काही नाहीये. अनेक लोक त्यांच्या गरजेनुसार अनेक वस्तू घेत असतात. मग हा सगळ्यांनाच लागू पडतो असं नाहीये. पण मी पर्सनली अनेकांशी डिस्कस केलं. अनेकांचं जसं माझं कम्युनिकेशन वाढायला लागलं ना, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की मॅक्सिमम लोक न कळतपणे त्यांच्या सबकॉन्शियसली असे डिसिजन घेतात की ते खर्च अशा ठिकाणी करतात की त्यातला मोस्ट ऑफ द पार्ट हा दाखवण्यासाठीच असतोय. मग मला ह्या पॉइंटवरती फोकस करणं गरजेचं पडायला लागलं. कारण तो एक असा थॉट प्रोसेस झाला आपल्या सोसायटीचा की दिसलं ना, मग कुठेतरी आपल्याला सामाजिक स्टेटस आहे किंवा मग कुठेतरी चार चौकात आपल्याला वावरताना सोपं जातं, कोण प्रश्न विचारत नाही किंवा ती चर्चा होते, बाबा ह्याच्याकडे हे आहे हे आहे हे आहे तर वगैरे वगैरे. मग ही चर्चा आपल्या बाबतीत जर काय दिसत नसेल तर निगेटिव्हली होईल याचं कुठेतरी दडपण येतं. अनेक लोक नको असलेली इच्छा नसताना पण अनेक गोष्टी खरेदी करतात. हे कुठेतरी मला इथं फोकस करणं गरजेचं आहे. मग तुमच्या बाबतीत असं काय तुम्ही डिसिजन घेतायत का की इतरांना दाखवण्यासाठी असेल. आता दाखवणं वगैरे हे जरी मोठे शब्द असतील तरी खरंच तुम्हाला गरज आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे येस आणि नो फॉर्मॅटमध्ये पाहिजे. येस असेल तर तुम्ही त्याबद्दल डिसिजन घेऊ शकता, नसेल तर तुम्ही धाडस करा नाही म्हणायचं, काही फरक पडत नाही. धाडस होत नसेल तर चर्चा करा, आपण त्यावरती काहीतरी इफेक्टिव्हली मार्ग काढता येईल.
काहीतरी त्या चर्चेतून पॉझिटिव्हली निघेल, पण त्या डिसिजन मुळे फायनान्शियल जर्नी इम्पॅक्ट होत झाला नाही पाहिजे. पुढचं आहे, आपले कर्ज किती आहे आणि कमी करू शकतो का. हाही अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. अनेक अशा छोट्या छोट्या टिप्स असतात कर्ज कमी करण्याच्या, आपण डिस्कस केलं पाहिजे. आता मी आता फायनान्समध्ये काम करतोय, तर अनेक असे छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स असतात. ते कर्ज या बँकेतून त्या बँकेत शिफ्ट केलं तर बरेचसे पैसे शिल्लक राहतात, किंवा आहे त्या बँकेचं टेन्युअर जरी मागं पुढे केलं तरी सुद्धा भरपूर पैसे शिल्लक राहतात. भरपूर आपले जे काही गोल्स आहेत ते पूर्ण करू शकतोय. याबद्दल तुम्ही परत परत रिव्हिजिट करा. असं नको की एक हप्ता चालू आहे आणि तो कंटिन्यू चालूच ठेवलाय आणि आपण त्याबद्दल काही विचार करत नाही आणि असा विचार करतो की ते आता संपल्यानंतरच बघू. असं नको आहे. त्या कर्जावरती ते कर्ज कमी कसं करायचं या रिलेटेड तुम्ही स्वतः प्रश्न विचारा. तुम्हाला जर काय त्याचं उत्तर सापडलं नसेल तर माझ्याशी पर्सनली कनेक्ट करा. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या कॅश फ्लो नुसार ते कसं कर्ज कमीत कमी राहील आणि त्या कर्जासोबतच आपल्याला आपले जे काही कंपल्सरी गोल्स आहेत ते गोल्स कसे पूर्ण करायचे याबद्दल तुम्हाला मी त्यातनं वे आउट दाखवेन. अनेकांची अशी परिस्थिती असते की एका बाजूला कर्ज चालू आहे आणि इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे शिल्लक राहत नाहीये, आणि पैसे शिल्लक न राहिल्यामुळं जी काही कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट करावीच लागते, जसं मुलांचं एज्युकेशन असेल, स्वतःची रिटायरमेंट असेल, पैसे शिल्लक राहत नाही तर ते गोल झिरो मध्येच राहत आहे. त्याच्यामध्ये प्रोव्हिजनच काय राहत नाही. पैसेच आपली इन्व्हेस्टमेंट करत नाही तर ते गोल कसे पूर्ण होणार. मग अशा केसमध्ये आहे त्याच पगारामध्ये किंवा आहे त्याच इन्कम मध्ये मी तुम्हाला असं काही सेटिंग करून देईन की तुमचं इन्व्हेस्टमेंट पण होईल, म्हणजे तुमचं कंपल्सरी गोल मुलांचं शिक्षण असेल, स्वतःची रिटायरमेंट असेल, हे पण होईल आणि कर्ज पण नील होईल. असे अनेक छोटे छोटे फंडे आहेत, हे मी तुम्हाला शेअर करेन. तसं जर काय तुमची काय अडचण असेल, कर्ज कमी करू शकत नाही किंवा कर्ज आहे आणि ज्यामुळे आपल्याला गोल पूर्ण करता येत नाही असं असेल तर तुम्ही पर्सनली कनेक्ट करा. पुढचा आहे, आपण कोणकोणते व्यवसाय करू शकतोय, हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. आता पहा, एका बाजूला तुम्ही सर्वजण इन्व्हेस्टमेंट करतात, एका बाजूला तुम्ही इन्कम पण करतायत, दुसऱ्या बाजूला थोडासा वेळ भेटतोय तो त्या इंस्टाग्राम असेल, युट्यूब शॉर्ट्स असतील, युट्यूब असेल, याच्यामध्ये फेसबुकमध्ये वगैरे वेळ न घालवता आपण स्वतःला विचार केला पाहिजे की आपण असे कोणते व्यवसाय आहेत की ते करू शकतोय ज्यामध्ये एकतर इन्व्हेस्टमेंटच राहणार नाहीये किंवा कमीत कमी इन्व्हेस्टमेंट राहील. अशा स्वरूपाचे काही अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी तुमच्या स्वभावाला अनुसरून काय करू शकतोय याचा तुम्ही विचार केला पाहिजे. हे हे कसं आहे माहितीये का, बॅटरी आहे ना, बॅटरी. आता आपण सर्वजण मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, त्याची बॅटरी आपल्याला डाऊन झाली तर आपण चार्ज करतो, परत आपल्याला ती वस्तू वापरायला इझी राहतं. बॅटरीच नाही तर ती वस्तूच वापरू शकत नाही. आपल्या बाबतीत पण तसंच आहे. आपल्याला भले त्या ऍक्टिव्ह आता आपण काम करतोय त्याच्या व्यतिरिक्त जे काही करू त्यातनं पैसे कमी येऊ देत, पण त्या पैशाची एनर्जी जी आहे ना, ती अफलातून एनर्जी आहे. तुम्ही महिन्याला 2,000 5,000 कमी कमवा, म्हणजे तेवढ्या लेवलवरती कमवू देत, पण ऍडिशनली पॅसिव्हली जे काही पैसे येतात ते पैसे एवढे इफेक्टिव्हली तुमची एनर्जी वाढवते की तुमचा ऍक्टिव्ह इन्कम वरती प्रभाव पडतो. ऍक्टिव्ह इन्कम पण वाढतो आणि पॅसिव्ह तर वाढतो. ही पैशांची एनर्जी समजली पाहिजे. त्यामुळे तुम्ही केवळ ऍक्टिव्ह इन्कम वरती अवलंबून न राहता असा विचार केला पाहिजे की ज्या माध्यमातून तुम्हाला दोन पैसे कसे येतील हे कृतीतनं अनुभवता आलं पाहिजे. आणि एकदा का त्या पैशांची चटक कमी म्हणतोय, चटक लागली ना, तुम्ही अजून ऍक्टिव्हली तुमच्या स्किल डेव्हलपमेंट वरती फोकस कराल, अजून तुम्ही पोटेन्शियल तुमचं वाढवायला फोकस कराल आणि त्या कर्जाच्या म्हणा किंवा त्या कॅश फ्लोच्या ह्याच्यात अजून तुमची भर पडेल आणि तुमचा ह्या फ्रीडम फिनिशर म्हणू शकतो किंवा फायनान्शियल फ्रीडमची स्टेज म्हणू शकतोय, त्या स्टेजला तुम्ही लवकरात लवकर पोहोचाल. ते पुढचं आहे, मुलांचे शिक्षण, स्वतःचे रिटायरमेंटचे नियोजन केले आहे का, ते आकडे माहीत आहेत का. हा पण पहिल्या प्रश्नाच्या मिळता जुळताच हा प्रश्न आहे.
की आपल्याला आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी असेल, स्वतःच्या रिटायरमेंटसाठी असेल, तो जो अमाऊंट आहे तो माहिती आहे का? तो माहित असेल तर त्या रिलेटेड काहीतरी ऍक्शन घेता येते. म्हणजे कोणते व्यवसाय करायचे, कोणते नाही करायचे याबद्दलचं एक बूस्ट भेटतं. अंधारात वाटचाल होत नाही आपली. ते आकडे माहित पाहिजेत. आकडे बोलतात. ते आकडे जे पण काय असतील ते सांगतात आपल्याला की बाबा रे मेहनत घे, कष्ट घे, फोकस राहा. हे आकडे समजले पाहिजेत. आता या रिलेटेड ना मी एक अनुभव सांगतो. एका इन्व्हेस्टर सोबत मी प्लॅनिंग करत होतो. प्लॅनिंग करता करता ते म्हणले की आता माझ्याकडे पैसे नाहीत, 500,000 रुपयाने आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू. मी सुरुवातच्या पहिल्या पॉइंटला म्हटलं ओके ठीक आहे चालू करू. नंतर बोलता बोलता कॅश फ्लो समजून घेत असताना माझ्या असं लक्षात आलं की त्या इन्व्हेस्टरला सिगारेटची स्मोकिंगची हॅबिट होती. मग स्मोकिंग वरती किती खर्च होत होता? तर ऑलमोस्ट महिन्याला 3,000 ते 3,500 रुपये खर्च होत होते. त्याच्या मुलीच्या एज्युकेशनसाठी जे फायनान्शियल प्लॅनिंग मी त्याला करून दाखवलं त्याची किंमत किती होती, म्हणजे त्याची अमाऊंट किती होती? तर ऑलमोस्ट 3,000 रुपये होत होते. मग त्याला स्पष्ट एकच प्रश्न विचारला मी, बाबा रे तुझ्या मुलीच्या हायर एज्युकेशनची, मुलगी लहान होती, एज इन्व्हेस्टमेंटसाठी ड्युरेशन भरपूर होत होतं, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट कमी लागत होते. तुझ्या मुलीच्या फ्युचरचं एज्युकेशनचं तू रोज धूर काढतोयस, पटतंय का तुला? त्यानं पॉज घेतला, काही बोलला नाही आणि इन्व्हेस्टमेंट त्यानं वाढवली. सो आकडे महत्वाचे आहेत. तुम्हाला कळलं पाहिजे की एज्युकेशनसाठी किती लागतात, रिटायरमेंटसाठी किती लागतात, नंतर तो कॅश फ्लो कसा निर्माण करायचा, काय करायचं हे थोडंफार आपल्याला माहित आहे. आणि तज्ञांची जर मदत घेतली तर अजून आपण त्या आकडं तो मॅजिक वगैरे गाठायला आपल्याला मदत होत राहते. आता पुढचं एक टीप आहे 9 नंबरची, ते म्हणजे गुंतवणुकीमध्ये तुम्ही वाढ करत आहात का? जी पण काही तुमची गुंतवणूक चालू आहे त्यामध्ये तुम्ही वाढ करत आहात का? पिरियडिकली वाढ केली पाहिजे. आता यामध्ये पण एक छोटी छोटी टिप सांगतो तुम्हाला. जर तुमच्या महिन्याच्या पगारात ज्यावेळेस पगार जमा होतो, काय मोस्टली जणांचा 1 तारखेला जमा होतो किंवा 30 तारखेला किंवा 31 तारखेला, मंथच्या शेवटच्या दिवशी जमा होतो. तर त्या दिवशी नवीन पगार जमा व्हायच्या अगोदर जुना पगार किंवा जुनी अमाऊंट ही जुन्या महिन्यातली, म्हणजे त्या जुन्या पगारातली अमाऊंट ही किती शिल्लक राहिल्या, हे जी काही शिल्लक राहिलेली असेल ती सगळी परत इन्व्हेस्ट झाली पाहिजे. टेक्निकली त्याचं गरज नाही आहे तुम्हाला. नवीन पगार आला की जुन्या पगारातले 100, 500, 1000, 2000 जे पण काही शिल्लक राहिलेले आहेत ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. अशी डिसिप्लिन तुम्ही 5-6 वर्ष तरी तुम्ही डेव्हलप केली पाहिजे. जनरली ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेतो, लोक थोडंसं बफर ठेवतात, स्वतःकडे पैसे शिल्लक राहावेत या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात आणि ते पैसे तसेच राहतात आणि इकडे तिकडे कुठं ना कुठे तर खर्च करतात, ते कळत पण नाही त्या इन्व्हेस्टरला. सो जी शिल्लक राहिलेली आहे पुढच्या नेक्स्ट मंथ मध्ये कॅरी फॉरवर्ड न करता ती इन्व्हेस्टमेंट वाढवत राहायचं. मग असं महिना 2 महिने गेले, 500 रुपये 500 रुपयाने आपण ऍड केले तर लगेच त्याच्या 2-3 महिन्यानंतर ऑटोमॅटिकली 500चीच इन्व्हेस्टमेंट वाढ करायची. म्हणजे ती जे शिल्लक राहतात ते तिकडे धक्के लागतील. असं स्वतःला फाईन ट्यून करत इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे. तर कुठंतरी हा आपण विनिंग गेम खेळतोय, नाहीतर इन्व्हेस्टमेंट करतोय, चालू आहे, आपल्या मनाला समाधान आहे आणि हे आकडेच काय माहित नाहीत, मग अंधारात वाटचाल करून काही त्याचा उपयोग होत नाहीये. पुढचं आहे लास्ट पॉइंट, ते म्हणजे पैसे आणि लोक माझ्यासाठी काम करत आहेत का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. पैसे आणि लोक माझ्यासाठी कसे काम करतील? पैसे काम करत असताना मोस्टली आपण ह्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण करतोय, तर आपल्यासाठी लोक कशी काम करतील हा आपण प्रश्न विचारला पाहिजे. हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, प्रश्न सातत्यानं स्वतःला विचारला पाहिजे. तर कुठंतरी आपण व्यवसायाच्या दृष्टीनं, आपण इन्कमच्या दृष्टीनं काहीतरी काहीतरी हालचाल करू. सो असे हे 10 टिप्स आहेत. हे 10 टिप्स मी स्वतः बाबतीत प्रचंड यामध्ये मी स्वतः अनुभवलेले आहे, स्वतः याच्यावरती ऍक्शन घेतलेले आहे आणि या सगळ्या टिप्स इम्प्लिमेंट केल्यामुळंच खऱ्या अर्थानं मला कमी कालावधीमध्ये मी 4थ्या स्टेजला, म्हणजेच मॅन इज लिव्हिंग इज पॅशनेट लाईफ अँड मनी इज वर्किंग फॉर हिम, ह्या स्टेजला मी आलेलो आहे. सो मला
या 4 टिप्स बद्दल, सॉरी, ह्या 10 टिप्स बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आता इथं पैसे आणि लोक कसे काम करतील ह्या प्रश्नासाठी किंवा यामध्ये डीप डाऊन करण्यासाठी किंवा आपल्याला कोणकोणते व्यवसाय जे लो इन्व्हेस्टमेंट किंवा नो इन्व्हेस्टमेंट या स्वरूपाचे कोण आहेत का, असे कुठले व्यवसाय आहेत का, याबद्दल जर तुम्हाला एक डीप मध्ये अजून जर माहिती हवी असेल तर आपल्याकडे एक रेकॉर्डेड कोर्स आहे, तो द आर्ट ऑफ पॅसिव्ह इन्कम नावाचा. यामध्ये अतिशय व्यवस्थितरित्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अमेझिंग स्ट्रॅटेजीज आहेत त्यामध्ये, की आपल्याला पॅसिव्ह इन्कम बद्दल काही माहित नाही तर काही माहिती नसण्याच्या स्टेज पासून ते पॅसिव्ह इन्कम होईपर्यंत हा सगळा प्रोसेस इफेक्टिव्हली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये पैशांच्या रिलेटेड शिवाय सायकोलॉजिकली आपली कशी पात्रता निर्माण करता येईल ईएफटीच्या माध्यमातून, हे सगळं मी यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याचा एक लाईफ टाइम, हा रेकॉर्डेड कोर्स लाईफ टाइम ऍक्सेस राहील, याचा कॉन्स्टंट सपोर्ट राहील. तुम्हाला कुठं अडलं असेल तर हा सपोर्ट राहील. आणि हे तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट होईलच. ह्या सगळ्या कोर्सची 6,000 रुपयांची ही फी आहे. ही तर म्हणजे त्या पॅसिव्ह इन्कम मधून तुम्हाला भेटेलच भेटेल, पण या व्यतिरिक्त ही कॉन्स्टंट तुमचा पॅसिव्ह इन्कमचा स्ट्रीम ही कन्सिस्टंटली राहील, की जे तुम्हाला लायबिलिटी खरेदी करायला मदत करेल. लायबिलिटी म्हणजे मी आतापर्यंत जे सगळं सांगितलं हे थोडंसं डिसिप्लिन मध्ये राहण्यासाठी सांगितलं. डिसिप्लिन मध्ये राहिल्यामुळे थोडंसं लाईफ आपलं कॉम्प्रोमाइज होतं असं तुम्हाला वाटत असेल, म्हणजे कुठेतरी एक्स्ट्राचा खर्च करायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यातून स्कोप नाही आहे. तर एक्स्ट्राचा खर्च करण्यासाठी असेल, एक्स्ट्राचं आपल्याला लाईफस्टाईल मेंटेन करायची असेल तर अशा वेळेस पॅसिव्ह इन्कम मध्ये 4 पैसे आपल्याला भेटले पाहिजेत, आणि ते भेटावेत म्हणून एका फॉर्मॅटमध्ये मी हे सगळं सूत्रबद्धपणे मांडायचा प्रयत्न केलेला आहे, ज्याला मी म्हणतोय की द आर्ट ऑफ पॅसिव्ह इन्कम. आर्ट आहे ती, एक ते स्किल आहे. कोणतंही काहीही करून आपल्याला पैसे नाहीत कमवायचे, ज्यामध्ये ते कमवत असताना आपली मनस्थिती चांगली राहील, आपलं शारीरिक त्रास नाही झाला पाहिजे. त्रास म्हणजे टेन्शन नाही घेतलं पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला सामाजिक स्टेटस किंवा आपलं एक व्हॅल्यू पण राहिली पाहिजे. जे पण काय काम करतो त्या कामाचं एक सामाजिक रिस्पेक्ट पण भेटला पाहिजे. आपली एक स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पण त्यामध्ये झाली पाहिजे. उगाच पैसा 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 करतो आणि दुसऱ्या काही गोष्टीला आपल्याला वेळ देता येत नसेल तर त्यामुळे आपण कुठेतरी असं एक नाही का आपल्या मनस्थितीची रोगट स्वभाव नाही झाला पाहिजे, तंदुरुस्त झालं पाहिजे. आपली मनस्थिती पण तंदुरुस्त राहिली पाहिजे, स्पिरिच्युअली पण आपल्याला स्ट्रॉंग राहता आलं पाहिजे. सो असं ओव्हरऑल डेव्हलपमेंट करत करत त्या पॅसिव्ह इन्कमचा अनुभव घ्यायचा आहे. सो त्याची ही व्हॅल्यू आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच एनरोल करू शकताय. वेळेबद्दल काय आहे तर बघा, 24 तास हे सगळ्यांना 24 तासच आहेत. मग तुम्ही आम्ही असेल किंवा जगातले अगदी व्हीव्हीआयपी लोक असतील तरी सुद्धा त्यांच्याकडे 24 तासच आहेत. आपल्याला वेळेचं इफेक्टिव्हली त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला ड्रॉबॅक सांगतो आपला काय आहे तो. मग तुम्हाला रिलेट होतंय का बघा. आपल्याला आपल्या एखादी विचार आला डोक्यामध्ये आणि त्याची जर कृती करायची असेल तर ही कृती आपल्याकडनं पटकन होत नाहीये. कुठंतरी ते जडत्व आल्यासारखं आपल्या शरीराकडून होतंय. विचार असतो डोक्यात पण कृतीमध्ये येत नाही. जसं व्यायाम करायचं असेल, व्यायाम करण्याचं महत्व माहित आहे आपल्याला, पण ते कृतीमध्ये येत नाही. कुठंतरी शरीराच्या लेवलवरती शरीराला एकतर जबरदस्तीनं पुश करावं लागतं, आणि ते पुश एकदा दोनदा तीनदा चालतं, पण एका लेवल नंतर ते टिकत नाही पुश. मग त्यामुळे ती कृती कुठंतरी ते मागं मागं पडते. मग याच्या डीप मध्ये जात असताना होतं काय माहितीये का, की आपल्या विचाराचं आणि आपल्या शरीराचं कुठंतरी ते एक नातंच डेव्हलप झालेलं नसतंय. आणि ते नातं डेव्हलप होण्यासाठी इथं खऱ्या अर्थानं इमोशनल फ्रीडम टेक्निकची मदत होते, ज्यामध्ये हा जो गॅप आहे, म्हणजे विचार आलेला आहे आणि ही कृती, ह्यामधला जो गॅप आहे ना, हा गॅप भरून काढायला मदत होते. मग ज्या वेळेस गॅप भरून काढला जातो त्यावेळेस तुम्हाला वेळेचा इफेक्टिव्हली वापर करता येतो. म्हणजे ह्याचं सायकोलॉजिकली रिझन समजून घ्यायचं आहे, त्याच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्यायची आहे, आणि मग टाइम मॅनेजमेंटचे कन्सेप्ट इथे वापरायचे आहेत. म्हणजे डायरेक्टली टाइम मॅनेजमेंटचं जर मी तुम्हाला सांगितलं की उठायचं
XYZ टायमिंगला, नंतर हे करायचं, नंतर हे करायचं, नंतर हे करायचं, असं जर सांगितलं तर कदाचित ते आपल्या ब्रेनला ऍक्सेप्ट नाही होणार. पण तुम्हाला जर त्याचं सायकोलॉजिकल रिझन सांगितलं की कृती का होत नाही तुमच्याकडनं, काय ब्लॉक्स आहेत, ते ब्लॉक्स जर तुम्ही टॅपिंगच्या माध्यमातून तुम्ही जर रिलीज केले, तर तुम्हाला ते विचार आलाय आणि कृती करायची आहे, यातली जी दरी आहे ही कमी कमी ऑटोमॅटिकली होईल. मग तुम्ही फास्ट टाइम मॅनेजमेंटच्या कन्सेप्ट वापरायच्या आणि ऍक्शन घ्यायचे. मग तुम्ही बरोबर इफेक्टिव्हली वेळेचा वापर करायला लागेल. तेच तर मी सांगतोय, 10,000 काय तर 100च्या पट्टीत कितीही. म्हणजे आपला नेक्स्ट पगार यायचा आहे, तर तो नेक्स्ट पगार यायच्या अगोदर 500, 100, 1000, 2000 कितीही शिल्लक राहिले तरी त्याला धक्क्याला लावायचा आहे. आपला गेम तेव्हाच काम म्हणजे इफेक्टिव्हली काम करेल जेव्हा आपण पैशाला कामाला लावतोय. मग पैशाला कामाला लावत असताना पैसे कमी आहेत, 500, 1000च आहेत, मग कशाला जाऊ दे ना असं म्हणून चालत नाही. आपल्याला ते डिसिप्लिन ठेवायचे, पैशाला कामाला लावत राहायचं आहे. आणि ही डिसिप्लिन ओव्हर द पिरियड, मी एका दिवसात काय म्हणत नाही की 500 रुपयाला तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं, लय मोठा फरक पडला, एका दिवसाने काय होत नाही. 5-7 वर्ष जर तुम्ही अशी सवय लावली ना, मजबूत आपली इन्व्हेस्टमेंट बनते. 5 ते 7 वर्ष हे बेसिक अमाऊंट आहे, सॉरी बेसिक ड्युरेशन आहे की जिथं तुम्हाला जस्ट कंपाऊंडिंगचं काय म्हणू त्याला, फळं दिसायला चालू होतात. कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट खरा त्यानंतर दिसायला लागतो. शॉर्ट टर्म मध्ये तर काही नाहीच आहे. इव्हन मी तुम्हाला सांगतो, रिलायन्सनं जिओ ज्यावेळेस चालू केलं, जिओ हा कॉन्सेप्ट म्हणा किंवा हे नवीन कंपनी, हे इंटरनेट प्रोव्हाइड करणार, हे कॉलिंग वगैरे ह्या सगळ्या फॅसिलिटी देणार वगैरे, ह्यासाठी जिओनं 7 ते 8 वर्ष हे सगळं प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन साठी त्यांनी लॉन्चिंग फेज मध्ये होते. ते याबद्दल तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांना माहित पण नव्हतं की असं जिओ नावाचं काहीतरी एक येणार आहे. आणि इतक्या इफेक्टिव्हली ते आलं की सगळ्या एस्टॅब्लिश कंपन्यांना त्यांनी गिळून टाकलं. मग आपली मेंटॅलिटी कशी आहे, आपली श्रीमंतीची मेंटॅलिटी आहे का, हे विचारायला पाहिजे आपण स्वतःला प्रश्न. की आपण तात्पुरत्या 1-2 वर्षातच लगेच आपल्याला मोठं व्हायला पाहिजे असं होतं का कधी? कन्सिस्टंटली आपल्याला त्याच्यात डिसिप्लिन मध्ये राहावं लागेल. मग जिओच्याच केसमध्ये त्यांनी 8-7-8 वर्ष अगोदर प्रोजेक्ट फेज मध्ये होते ते, आणि ज्यावेळेस ते इम्प्लिमेंटेशन फेज मध्ये आले, साहेब 2 वर्षात त्यांचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट होता. 2 वर्षातच ते दुसऱ्या एस्टॅब्लिश कंपन्यांना त्यांनी गिळून टाकलं. इतक्या म्हणजे नाही का राक्षसी प्रवृत्तीने त्यांनी ते बिझनेस केला आणि एक स्टेज निर्माण केली. तसंच आहे आपल्या पैशांचंही. पैसा आपल्याला कामाला आपल्यासाठी काम करतो ना, ती एक स्टेज आली ना, मग तुमचे सगळे आकडे बदलत बदलत राहतात. रोज तुम्हाला ते पॅसिव्ह इन्कम असेल किंवा रोज तुम्हाला जो इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल ते रोज तुम्हाला पैसे देऊन जाईल. आणि ते फिलिंग असते ना, मी मगाशी एक त्याचा उल्लेख केला की ती एनर्जी असते ना, ती एनर्जी एवढी ड्रास्टिक एनर्जी असत्या की ती एनर्जी तुम्ही ऍक्टिव्हली जिथं काम करतात तिथं अजून इफेक्टिव्हली काम करा ना आणि अजून जास्त पैसे कमवाल. किंवा तुम्हाला अजून अशा ऑपॉर्च्युनिटी दिसतील, आता इझिली तुम्ही ग्रॅब कराल आणि त्यातनं अजून पैसे कमवाल. म्हणजे स्काय इज द लिमिट. तुमच्या डोक्यात विचार आला आणि लगेच त्याच्या विचाराचं पैशात रूपांतर करायला तुम्ही इतके मॅग्नेटिक झालेला असताय की तुम्ही ते कल्पना पण करणार नाही.